नमस्कार स्वामी भक्त हो. लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण आणि अस्थिर जीवनात स्वामी भक्तीची गरज का आहे? आज माणसाकडे सुविधा आहेत पण समाधान नाही. मोबाईल आहे पण माणसं दूर जात आहेत. पैसा आहे पण मन शांत नाही. अशा वेळी प्रश्न पडतो, आपण कुठे चुकतोय? इथेच स्वामी भक्तीची खरी गरज सुरू होते. मानसिक शांततेसाठी स्वामी भक्तीची गरज आहे. प्रत्येक जण तणावात आहे. नोकरी, घर, मुलं, आजार, कर्ज, नातेसंबंध. डोळे मिटून जर कोणी श्री स्वामी समर्थ हे नाम घेतलं तर मन हळूहळू शांत होतं. स्वामी नाम हे औषध आहे जे मनाच्या जखमावर मलम लावतं. संकटात आधार देणारी भक्ती. आपण माणसांवर विश्वास ठेवतो पण प्रत्येक वेळी माणूस साथ देईलच असं नाही. पण स्वामी कधीही भक्तांना एकटं सोडत नाहीत. कधी उशीर होतो पण अंधारात हात धरून प्रकाशाकडे नेणारे स्वामीच असतात. अहंकार कमी करून समर्पण शिकवणारी भक्ती. आज आपण मी मध्ये अडकलेलो आहोत. मी मोठा, मी बरोबर, मीच सगळं. पण स्वामी भक्ती शिकवते, जे आहे ते तुमच्या कृपेने आहे स्वामी. कर्मफळ स्वीकारण्याची ताकद. आज प्रत्येकाला लगेच उत्तर हवं, लगेच यश हवं, लगेच समाधान हवं. पण जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेप्रमाणे होत नाही. स्वामी भक्ती आपल्याला संयम शिकवते आणि कर्मफळ शांतपणे स्वीकारण्याची ताकद देते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी भक्ती. जिथे रोज स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे वातावरण वेगळंच असतं. वाद कमी होतात, मनं जुळायला लागतात आणि संकटात एकत्र लढण्याची ताकद मिळते. भक्ती म्हणजे मागणं नव्हे, भक्ती म्हणजे नातं. खूप लोक म्हणतात, मी एवढी भक्ती करतो तरी अडचणी का येतात बरं? कारण भक्ती म्हणजे व्यवहार नव्हे, ही देव आणि भक्तामधली नात्याची गोष्ट आहे. जसं आई मुलाशी वेळप्रसंगी कठोर वागते तसंच स्वामीही आपल्या भक्ताला घडवतात. आजच्या काळात माणसाला औषधाइतकीच आधाराची गरज आहे आणि तो आधार म्हणजे स्वामी भक्ती. जर मन खचलेलं असेल तर एकच वाक्य पुरेसं आहे, स्वामी आता सगळं तुमच्या हाती. स्वामी मार्ग दाखवतील, फक्त आपण विश्वास ठेवायला हवा. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. धन्यवाद. स्वामी भक्त हो, कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.